बच्चू कडू यांच्या आंदोलनाबाबत नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवरती खंडपीठाची सुनावणी पार पडली आहे। 6 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे नागपूर खंडपीठाने आदेश दिलेले आहेत। कोर्टाकडून आंदोलनाची सुमोटो दाखल केलेली होती आणि त्यावरती न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी निर्णय दिलाय। तर या परिसरात रुग्णालय, कॉलेज, शाळा आहेत। आंदोलनामुळे त्यांचं नुकसान होतंय। आंदोलनाची पोलिसांना माहिती असताना देखील कारवाई का केली नाही असा सवाल सुद्धा पोलिसांना विचारण्यात आलाय। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा खरं तर आजचा दुसरा दिवस आहे। बच्चू कडू यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला होता। अनेक शेतकरी हे कालपासून आपण रस्त्यावरती उतरलेले बघितले होते। त्यानंतर रास्ता रोको सोबतच रेल रोको करण्याचा सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांनी, या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला होता। मात्र बच्चू कडू यांच्या आंदोलनाबाबत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलेली होती आणि त्याची सुनावणी आता पार पडलेली आहे। 6 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। नागपूर खंडपीठाने हे आदेश दिलेत। कोर्टाकडून आंदोलनाची सुमोटो दाखल केलेली होती आणि त्यावरती न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी निर्णय दिलेला आहे। प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपण कालपासून बघितलेलं आहे। या परिसरामध्ये अनेक रुग्णालय आहेत, तसंच कॉलेज, शाळा आहेत आणि आंदोलनामुळे त्यांचं नुकसान होतंय। आंदोलनाची पोलिसांना माहिती असताना देखील कारवाई का केली नाही असा सवाल पोलिसांना विचारण्यात आलेला आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाबाबत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलेली होती। खंडपीठाची सुनावणी पार पडलेली आहे। 6 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे खंडपीठाने आदेश दिलेले आहेत। महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। दरम्यान आमच्याकडे कोर्टाची कॉपी आलेली नाही असं बच्चू कडू म्हणतायत। कोर्टाने 6 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिलेत, मात्र कॉपी आल्यावरती निर्णय घेऊ असंही बच्चू कडू म्हणालेत। आमच्याकडे कोर्टाची कॉपी आलेली नाही, आल्यावरती निर्णय घेऊ। न्यायालयापेक्षा लोकन्यायालय आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं बच्चू कडू म्हणतायत। पोलिसांनी बळाचा वापर केला तर आमच्याकडे सुद्धा ताकद आहे असं बच्चू कडूंनी इशारा दिलेला आहे। 6 वाजेपर्यंत हे सगळे रस्ते रिकामे करण्याचे कोर्टाचे आदेश बघायला मिळत आहेत, मात्र आमच्याकडे कोर्टाची कॉपी आलेली नाही। ही कॉपी आल्यावरती निर्णय घेऊ असं बच्चू कडू म्हणतायत। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। उदय, आपण बघतो एकीकडे कोर्टाने निर्णय दिलेला आहे की 6 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा, मात्र बच्चू कडू म्हणतात की आमच्याकडे अजूनही कॉपी आलेली नाही। अगदी खरं आहे, कारण गेले 2 दिवस जे आहेत ते नागपूरच्या जामठा परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे आहे ते बच्चू कडूंचा एल्गार मोर्चा आलेला आहे आणि या एल्गार मोर्चानं नागपूर हैदराबाद नॅशनल हायवे क्रमांक 7 हा जाम केलेला आहे आणि हा जाम जे आहे ते शहरात अनेक प्रभावित केलेला आहे। परिसरामध्ये असलेले रुग्णालय, शाळा असतील, कॉलेज असतील, ते देखील 2 दिवसापासून प्रभावित झाले। सगळ्या गोष्टींची दखल न्यायालयानं घेत न्यायालयानं या सगळ्या प्रकरणावर जी आहे ती एक सुमोटो याचिका दाखल केली होती आणि त्या सुमोटो याचिकेवर आज जो आहे तो न्यायालयानं निर्णय दिलेला आहे। न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जो नागपूर हैदराबाद नॅशनल हायवे बच्चू कडू आणि आंदोलकांनी जाम केलेला आहे तो मोकळा करण्याचे आदेश जे आहेत ते बच्चू कडू यांना दिलेला आहे। सोबतच एका दिवसाची आंदोलनाची परवानगी असताना दुसऱ्या दिवशी बेकायदेशीरपणे हे आंदोलन सुरू ठेवलं आणि पोलिसांना या सगळ्या आंदोलनाची माहिती असताना देखील पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली नसल्याचा ठपका देखील पोलीस आयुक्तांवर ठेवत जे आहे ते उद्या न्यायालयामध्ये पोलीस आयुक्तांना आपली बाजू मांडण्याचे आदेश देखील न्यायालयानं दिलेला आहे। या सगळ्या न्यायालयाच्या आदेशानंतर मात्र बच्चू कडू यांनी अद्यापही त्यांना न्यायालयाचे आदेश प्राप्त झालेले नाही आहेत। जेव्हा न्यायालयाचे आदेश त्यांना मिळतील त्यानंतर हे आंदोलन इथून हटवायचं की नाही याबाबतीत निर्णय घेऊ। मात्र न्यायालयाच्या निर्णयापेक्षा जनतेचं न्यायालय मोठं आहे। मी शेतकऱ्यांमुळे इथं आंदोलन करतो आणि शेतकरी जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, मात्र हे करत असताना न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही अनादर देखील करणार नाही अशी भूमिका जी आहे ती बच्चू कडूंनी घेतलेली आहे। त्यामुळे जर 6 वाजेपर्यंत बच्चू कडूंचा ठिय्या इथून हल्ला नाही तर बहुधा जे आहे ते पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष देखील इथं होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ 4:30 वाजता बच्चू कडू यांना भेटायला येणार होते। राज्याचे राज्यमंत्री पंकज भगर, आशिष जयस्वाल जे निश्चित आजपर्यंत घेतलेल्या निर्णयापेक्षा जास्त मोठे आणि महत्त्वाचे आहे आणि अजून जे काही आंदोलनकर्त्यांची मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये सरकार निश्चितच सकारात्मक विचार करेल। मी नागपूरला आलेलो आहो, पंकज भोर साहेब यांची वाट बघत आणि त्यांच्या आगमन होताच आम्ही दोघंही आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी जाणार आहोत। तर आपण बघतोय आंदोलनाला प्रचंड असा प्रतिसाद एकीकडे बच्चू कडूंना मिळालाय, मात्र मोठ्या प्रमाणात हे सगळे शेतकरी रस्त्यावरती उतरल्यामुळे एकीकडे वाहतूक कोंडी बघायला मिळते तर दुसरीकडे कोर्टाचा सुद्धा निर्णय की 6 वाजेपर्यंत रस्ते रिकामे करा।
हाईकोर्ट ने जिस तरीके से आदेश दिया है, हाई कोर्ट का कागज हमारे पास नहीं है। क्या आदेश है, किस तरह से बोला है, ये हमारे पास अभी कुछ नहीं है। आया तो भी वो न्यायालय है, उनका आदर तो करेंगे, लेकिन लोक न्यायालय के हिसाब से चलेंगे। न्यायालयाचा आदेशाचं पालन करण्यासाठी पोलीसही या ठिकाणी येऊन विनंती करू शकते की न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं। ते आम्ही ठरवू काय करायचं। एक दिवस जास्तीचा झाला, अनुमती एकाच दिवसाची होती, तुम्हाला असं वाटतं की उल्लंघन झालं? आम्ही ते ठरवू सगळं काय असेल तेव्हा, जेव्हा आमच्या हाती कागद आला तर। बच्चू वो हिंदी में जानना चाहेंगे, एक दिन की परमिशन थी आपको, कोर्ट ने अब निर्णय कोई लिया है। परवानगी एक दिन की दी है हमको, एक दिन की भी दी नहीं है। कहा एक दिन की परवानगी? पुलिस ने वो साल झूठ बोलते पुलिस वाले, उनके पास भाजपा का झंडा दे दो ना उनके कार्यालय को। थँक्यू तर बच्चू कडूंची प्रतिक्रिया आपण ऐकली। आमच्याकडे कोणताही अजून त्या प्रकारची माहिती आली नाही असं बच्चू कडू म्हणतायत। मात्र कोर्टानं सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे सगळे रस्ते रिकामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पोलीस आयुक्तांना उद्या 11 वाजता कंप्लायन्स रिपोर्ट कोर्टासमोर द्यायचा आहे असं म्हटलेलं आहे आणि व्हॉट्सअप किंवा कुठल्याही सोशल मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी कोर्टाने पोलिसांना सांगितलं। आमच्यापर्यंत कुठलीही नोटीस आली नाही, कुठलीही माहिती नाही। जेव्हा आमच्या हाती येईल तेव्हा आम्ही त्याचा विचार करू। ही कोर्टाची कॉपी आलेली नाही असं बच्चू कडू म्हणतायत। ती कॉपी आल्यानंतर निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलंय। दरम्यान न्यायालयापेक्षा लोकन्यायालय आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं बच्चू कडू म्हणतायत। दरम्यान बच्चू कडूंच्या आंदोलनावरती तोडग्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू झालेत आणि याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारचे 2 प्रतिनिधी कडूंची भेट घेणार आहेत। राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे 2 मंत्री येऊन चर्चा करणार आहेत। सरकारचे प्रतिनिधी म्हणून हे दोन्ही मंत्री कडूंशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहेत। दरम्यान रेल रोको न करण्याचं आवाहन कडूंनी शेतकऱ्यांना केलंय। राज्य सरकारचे 2 प्रतिनिधी बच्चू कडूंची भेट घेत आहेत। यामध्ये कसा तोडगा काढता येईल या संदर्भात बच्चू कडू यांच्यासोबत हे दोन्ही प्रतिनिधी खरं तर चर्चा करणार आहेत आणि त्यातून काय तोडगा निघेल हे सुद्धा यातून बघणं महत्त्वाचं असणार आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनावरती तोडग्याचे राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न बघायला मिळतात आणि याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारचे 2 प्रतिनिधी कडूंची भेट घेणार आहेत। यामध्ये राज्यमंत्री पंकज भोयर आहेत, तसंच आशिष जयस्वाल सुद्धा आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडूंच्या नेतृत्वात सुरू असणाऱ्या आंदोलनावरती प्रतिक्रिया दिली आहे। सरकारने पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक भूमिका दाखवली असून चर्चा करून शक्य त्या गोष्टी करू असं फडणवीसांनी सांगितलंय। तर बच्चू कडूंनी वेगवेगळे प्रश्न मांडलेत जे आंदोलनाच्या माध्यमातून सोडवू शकू अशी परिस्थिती नाही, त्याच्यावरती चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल असंही फडणवीस म्हणालेत। तर रेल रोको करणं हे अयोग्य असून असं करू नये असंही आवाहन फडणवीसांनी केलंय। सरकारने पहिल्या दिवशीपासून सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे। आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती। आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं। पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती। त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील, आम्ही असणार नाही, याच्यामुळे अडचण होऊ शकते, त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही। त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली। आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे। शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत, ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे। त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल। त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे। रस्ते अडवल्यामुळे पेशंट्सचं खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळाली। अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे। त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी, अशा प्रकारचं डिस्ट्रप्शन करू नये, लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये। मग